तिघी बी उभा टाका आणि मालकान काढून आणि तिघीला पण एका लाईन आता मराठी तुम्ही टाइमपास मध्ये पैदा केलेला आवल्या दुसऱ्याला मारता होता आहे का कटा मारू मारू एवढं ह्यांना पाणी तांदूळ बघा नव्या नाट्यापासून ती पोरगी एवढी रॅश गाडी चालविली एवढी रॅश मला भीती वाटायली कुठे आणि ऐका ना ह्या दोघी महाग बसल्यात हो का अशा बॅलन्स पूर्ण बॅलन्स असं चाललंय मला फोन लावा म्हणायचं तुला मला फाईन टाकलं ना लायसन आहे का दाखव तुझ्या पण लायसन आहे का लायसन माहिती कुत्रे नाव बदनाव माणसावाचं आहे जेंट्स कुत्रे तुला काय टाइमपास मध्ये पैदा केलं तुझ्या बापानं होय का कसं पैदा केलंय तुझ्या बापाला फोन लाव म्हणाली मी तुला महिला लाव मग बेवर्षी सावलात माझा अंग लटलट करायला तर भैया हिने पडतात आता कुठतर म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके ध्यानात ठेवतील आयुष्यभर तू गाडी हातात चावी घेताना सरकारी जाऊ तुम्ही चल पैदा झालीस तुझ्या बापाला फोन लावून तुझ्या माईला फोन लाव तुझ्या बापाला का गाडी कुणाची आहे कुणाच्या नावावर गाडी आहे कुणाच्या गाडी नावावर आहे ती मला सांग तुम्हाला जायची हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं चावी देखी ऑफिसला बोलून तुम्हाला करायचं का हॉस्पिटलमध्ये ह्याच्यानंतर नाही ह्याच्यानंतर तुझ्या बापाला विचारते ना तुझी पुरगीच्या तुला नको आहे पुरगी म्हणून तुझ्या पुरीच्या हातात काढ तुझ्या बापाला विचारते काय नाव आहे तुझ्या बापाचं खरंच पाया पडते म्हणाले मॅडम हात लावू नको मला मार खाची बघा दोन दोन म्हणजे तुझी गाडी आहे ना तुझ्या हातात काढली दिसलं तुला काय रुवा करता असं कानवडं बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिकीची बी इतकं भीती वाटायला ती मला बी दोन माझा ह्याला ताने काढून पकडले ह्यांना तुम्हाला जायचं का हॉस्पिटलमध्ये जायचंय मला बी दोन मुली आहेत हां विनाकारण तुमचा तमाशा करत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवावं लागतात गाडीवर नीट बसत नीट तुझी गाड वाकडी झाली ना सगळ्यांची गेलो असतात तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला तर फक्त तू जिम्मेदार होती आज जी गाडी अशी अनबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार काय म्हणत होती तुला वाकडं बसायची सरळ बसायचं नाही तुला एकतर झकमारी करायला तिघी तिघी चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं माझा आई तू कशामुळे व्हायला मलाही दोन मुली आहेत कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्याच शाने हाव ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली फोन लावतो का सांगायला खरंच विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासची आहो का पैदाशी आहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी म्हणजे मी कडकडे ह्या पूर्वायला मी तिथून ताणीत आणलंय मी खोटं सांगत नाही गेला वासून तर रडतेल आयुष्यभर माय बाप हाताला आलेले गेल्या म्हणून चला बाकी चला तुला गाडी येत नाही तू गाडी कशाला घेतलीस घरात तुला गाडी येत नाही ना का घेतलीस घरातून गाडी आमची MIT कॉलेजची मैत्रीण फ्रेंड आहे ही तिचं पोट दुखत होतं त्याच कारणानिमित्त आम्ही तिघी जण गेलेलो
घरी सांगून हे सगळं गेलेलो आम्ही. MIT रिपोर्ट आहेत 23 तारखेचे. बट त्यांनी आम्हाला गाडी अडवून आम्हाला बोलले की साईडला घ्या गाडी. ठीक आहे, आम्ही तिघी जणी होतो, आमची चूक मान्य करतो. आम्ही मान्य पण केली, आम्ही पाया पडतो बोललो. बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले. डायरेक्ट पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली, त्याच्यानंतर मला शिवीगाळ केली, त्याच्यानंतर हिला मारले. ही पेशंट असताना हिला मारलं तिने. ते चुकीचं आहे त्यांचं. पेशंट आहे बोलले, सांगाय ती पावती दाखवते मी, बाबा पेशंट आहे. शिवीगाळ केला, खूप शिवीगाळ केला की तुमच्या मायबापांनी असंच तुम्हाला पैदा केले का, मजाक मध्ये केले का. ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे, त्या गोष्टी बोलल्या त्यांनी. ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे, खूप निषेध आहे. आम्हाला खूप मारहाण केली त्यांनी, खूप शिवीगाळ केला आणि मेन म्हणजे सगळे भर चौकामध्ये केलं त्यांनी हे सगळं. सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, काय बोलत? तेच तर ना, आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये, ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी. असं बघितलं की लोकांना काय वाटतंय की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार खातोय, असं वाटतंय सगळ्यांना. हेच मानणं आहे फक्त. दंड वगैरे केला आपल्याला? नाही, ऑन ड्युटी नसताना त्यांनी काय दंड घेतला नाहीये. त्यांनी मशीन पण काढली होती, फक्त दंड घेतला नाहीये कारण की त्यांनी ऑन ड्युटी नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांनी बोलल्या मी फोटो काढून घेते, फक्त एवढंच बोलला. आणि तुमची काय मागणी फक्त एवढीच आहे की बाबा त्यांनी निलंबित झाल्या पाहिजे, कारण त्यांनी खूप घाण बोलल्या आणि खूप मायबापावर बोलला त्यांनी. इतकंच फक्त हे आमचं फक्त. मॅडम, काल जो घटना घडली त्याचं सोशल माध्यमात बऱ्यापैकी व्हायरल झालेलं आहे ते, आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. नेमकी तुमची याबाबतची काय भूमिका होती आणि काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, माझे नाव प्रणिता शिवदास मुसने आहे. माझा बक्कल नंबर 1280 आहे. मी 18 वर्षापासून पोलीस दलात लातूर पोलीस दलात कार्यरत आहे आणि मागील 2 वर्षापासून ट्रॅफिक ब्रँचला काम करत आहे. मी सिंगल मदर असल्यामुळे पोरींना ड्रॉप करणं आणणं हे माझंच काम आहे. मलाच करावं लागतं सर ड्युटी बघून. तर मी माझ्या मुलींना ट्युशनला सोडायला जात असताना कॉक्सिट कॉलेजच्या समोरचा जो डिवायडर आहे तिथनं 3 मुली ट्रिपल सीट बसून विदाऊट लायसन होत्या त्या, आणि एकदम रॅश ड्रायव्हिंग करून एकदम समोर आल्या. मी कचकन ब्रेक दाबला आणि तेवढ्यात त्या पुरी पुढे सटकून गेल्या. मग मी थोडंसं पुढे जाऊन त्यांना टोकलं की अगं गाडी व्यवस्थित चालवा, ट्रिपल सीट चालवताय, असं नका करू, तर तू तुझं बघ, अशा भाषेमध्ये आरेद्रावे करून त्या पोरी पुढे निघून गेल्या. मग ह्या रस्त्यामध्ये सर त्या जिगजॅग टाईपने जात होत्या आणि एक पोरगी पाठीमागे जी बसली होती ती पूर्ण वाकडी बसली होती आणि मस्ती करत जात होत्या. मला असं वाटलं की आता ह्या पडतात, म्हणूनसाठी मी त्यांचा म्हणजे पाठलाग करून त्यांना वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती गाडी साईडला घ्यायला लावून मी 2 लगावले आहेत, जे की चुकीचं होतं. माझं कायदा हातात नाही घ्यायला पाहिजे होतं, बट माझ्याकडनं ते झालं की त्यांना काही इजा नाही झाली पाहिजे होती, मला थांबवायचं होतं आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची होती, म्हणून माझ्या हाताने हे झालं. आणि राहिला प्रश्न सर, मी जी भाषा वापरली आहे त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागते आहे. सर्व सोशल मीडियावर ज्यांचं मन दुखावलं आहे त्यांची मी माफी मागते, त्या मुलींची माफी मागते, त्या आईवडिलांची माफी मागते. माझा उद्देश असा नव्हताच अजिबात. मी एक आई म्हणून, वर्दी जरी असली माझ्या अंगावरती तर वर्दीच्या आतमध्ये एक आई होती. मलाही 2 मुली आहेत आणि माझ्याही मुलींना म्हणजे ह्यातून बोध घेता येईल आणि अनेकांनाही बोध घेता येईल की कायदा सगळ्यांना समान आहे. पोरी आहेत म्हणून त्यांना हे ट्रिपल सीट जाणे किंवा रॅश ड्रायव्हिंग करणे हे पटतंय का? पोरांना आपण टोकतो तर मुलींना का नाही, एवढंच मला दाखवून द्यायचं होतं. थोडी भाषा माझी थोडी रुटली झाली, त्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते, पण माझा उद्देश तसा नव्हता. आपण त्यांच्याशी बोलताना सांगितलं होतं की वारंवार आपण म्हणत होतो की लायसन दाखवा किंवा आई बाबांना फोन करा, त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया होती? एकीकडे पण लायसन नव्हतं आणि गाडी एकीच्या नावावर होती आणि तिसरीच मुलगी गाडी चालवत होती. पप्पांना फोन करा किंवा तुझ्या पापाला फोन कर, हे असं मी जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्या म्हणजे हसत होत्या आणि एक मुलगी म्हणत होती की मला बापच नाही. असं म्हणजे मला म्हणजे असं काय म्हणतात त्याला की मला उकसावत असल्यासारखं त्या मुली करत होत्या. लायसन दाखवलेलं नाही, मी दंडात्मक कारवाई केली असती, पण लिगली माझा पॉईंट तो नव्हता. माझी ड्युटी गोलाईमध्ये होती नेमलेली असताना मी फक्त ड्रेस लावून, घर लांब आहे, ड्रेस लावून तयारीने मी ड्युटीच्या निघाले होते. पोरींना ड्रॉप करून मी माझ्या ड्युटीवर जाणार होते. तो पॉईंट माझा नसल्यामुळे मी तिथे कारवाई केलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचं मी पालन केलेलं आहे की आपल्या पॉईंटला तुम्ही फाईन मारा. फक्त ते जे झालं सर त्यांच्या जीवासाठी मी केलेलं आहे, एक आई समजून केलेलं आहे.